किंवा मुलीच्या साईडने असं म्हणणं आहे की त्यांनी माझ्यावर शारीरिक शोषण केलं आहे. ह्याच्या मागे बऱ्याच लोकांचे असे प्रश्न आहेत की ती ओरडली का नाही, तिने स्वतःसाठी स्टँड का नाही घेतला. तेव्हा झालं, पण बाहेर आल्यानंतर बस स्थानकावर तिने ॲटलिस्ट काहीतरी कोणाला तरी रिपोर्ट केलं पाहिजे होतं, कोणाला तरी सांगितलं पाहिजे होतं. त्याच्यामध्ये असं आहे की त्या दोघांचं म्हणजे त्या दिवशी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण काहीतरी झालं की त्याने तिला कॅश दिला किंवा असं काहीतरी होतं. आणि ह्या दोघांचे बहुतेक चॅट्स होते किंवा असं काही, ते एकमेकांना ओळखत होते अशी थेरी समोर होते. असे हे काय पहिले 2-3 उदाहरणं अशा बऱ्याच केसेस झालेल्या आहेत. आणि जर तुम्ही आकडा बघाल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला शॉक वाटेल की जवळपास 80% जे शारीरिक शोषण होतं हे फॅमिलीमध्ये होतं. ते फॅन्टेसीज, आता माझ्याकडे एक पेशंट होता, तर त्याची फॅन्टेसीज अशा होत्या की त्याला असं व्हायचं की त्याला वाईफला टॉर्चर केल्याशिवाय त्या सेक्स लाईफमध्ये त्याला सॅटिस्फॅक्शन येत नव्हतं. टॉर्चर इन द सेन्स की तू तिला बेल्टने मारणार किंवा मग त्याच्यामध्ये त्याचं असं असणं की म्हणजे मिरची पावडर वापरणं किंवा मग जे वर थोडं आपलं जे मेणबत्ती असते त्याने चटके देणं, अशा बऱ्याच काही त्याच्या फॅन्टसीज होत्या. आणि त्याच्यामुळं त्याच्या वाईफने खूप जास्त सफर केलं. तर ह्या गोष्टींचं कारण म्हणजे काय, आपण म्हणतो देर इज व्हेरी फाईन लाईन की सेक्स विथ कन्सेंट इज कॉल्ड एज लव्ह, सेक्स विथ कन्सेंट इज कॉल्ड एज लव्ह आणि सेक्स विदाउट कन्सेंट इज कॉल्ड एज रेप. मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. आणि खरंच आपण खूप अर्जंटमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे, कारण की तुम्ही जर रिसेंटली ऐकलं असेल की जी स्वारगेटमधली रेप केस आपण म्हणू शकतो ती खूपच गाजती आहे आज. आणि खूप सारे तर्कवितर्क लावले जातात आहेत, खूप सारे चुकीची माहिती आज इंटरनेटवर मिळते. सो आपल्यासोबत आहेत आज शिवनारायण सर परत एकदा आज आपल्यासोबत आलेले आहेत, जे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. आणि आज आपल्यासोबत खूप सारे गोष्टी एक्सप्लोअर करणार आहेत. ती केस थोडीशी एक्सप्लेन आपल्याला करून सांगणार आहेत आणि गुन्हेगारांची सायकोलॉजी कशी असते, ते खूप सारे टॉपिक्स आपण आज डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल सर, परत एकदा हॅट्रिक झालेली आहे सर तुमची. सो काय सांगाल? थँक्यू अभिषेक, थँक्यू फॉर कॉलिंग मी हिअर वन्स अगेन. थँक्यू ऑडियन्स फॉर शोईंग युअर सपोर्ट. तर आपण सगळ्यांनीच ह्या बातमीबद्दल नक्कीच ऐकलं असणार की महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठी चिंताजनक आणि धक्कादायक एक गोष्ट घडली की आपल्या पुण्यामध्ये, म्हणजे पुणे आपण म्हणतो की सगळ्यात सुसंस्कृत जागा आहे आणि सगळ्यात सेफ सिटी असं म्हणतो, पण तिकडे अशी एक घटना घडली की पहाटेच्या सुमारास एका महिलेवर असं सांगितलं आहे की तिच्यावर रेप केला गेला आणि तेही बसस्थानकावर, म्हणजे जिकडे वर्दळीची जागा आहे तिकडे केलं आहे. तर इकडं पुण्यात जी संवेदनशीलता होती ती आता कमी होत आहे का लोकांमध्ये, ह्या बाबतीत बरेच प्रश्न उठलेले आहेत की आपली न्यायव्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टींवर भरपूर एक मोठा प्रश्नचिन्ह उभारला आहे. ही जी केस आहे ह्या रिलेटेड काय सांगाल की एक शॉर्टमध्ये, आणि की नेमकं झालं काय आहे आणि काय काय आपले जे ब्रेकिंग न्यूज येतात आहेत, सो ह्या रिलेटेड काय सांगाल? सर्वांनी बातमी गोथ्रू केली असणार की ह्याच्यामध्ये पहाटे सुमारास सांगितलं की 6:15 दरम्यान एका महिलेला म्हणजे प्रवास करायचा होता, तर तिला एका पुरुषाने सांगितलं की इकडे ही बस चालू नाही तर तू दुसऱ्या बसमध्ये जाऊन बस, मी रेग्युलर त्या रूटला ट्रॅव्हल करतो, मला माहिती काय प्रोव्हिजन्स आहेत. तर त्या महिलेचा कॉन्फिडन्स गेन करून तिला तिकडे त्याने डायव्हर्ट केलं आणि एक जी बस म्हणजे जी चालू नव्हते तिकडे तिला घेऊन जाऊन त्या दरवाजा बंद करून असं आलं आहे रिपोर्टमध्ये की त्यांनी शारीरिक शोषण केलं. ह्याच्यावर भरपूर तर्कवितर्क चाललेले आहेत. त्यांचे जे वकील आहेत किंवा आपले जे गव्हर्नमेंट प्रॉसिक्युटर आहेत ह्यांचंही भरपूर काही एकमेकांसोबत कॉन्फ्लिक्ट चालले आहेत की त्याने स्वतःहून, म्हणजे त्याचं असं काही इंटेन्शन नव्हतं किंवा तो गुन्हेगार नाही असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा मुलीच्या साईडने असं म्हणणं आहे की त्यांनी माझ्यावर शारीरिक शोषण केलं आहे. ह्याच्या मागे बऱ्याच लोकांचे असे प्रश्न आहेत की ती ओरडली का नाही, तिने स्वतःसाठी स्टँड का नाही घेतला. तेव्हा झालं, पण बाहेर आल्यानंतर बस स्थानकावर तिने ॲटलिस्ट काहीतरी कोणाला तरी रिपोर्ट केलं पाहिजे होतं, कोणाला तरी सांगितलं पाहिजे होतं. असंही सांगण्यात आलं रिपोर्टमध्ये की तिने हे झाल्यानंतर तिच्या मित्राला फोन केला आणि त्याला सांगितलं की असं असं झालं आहे. तर तो म्हटला की जवळच्या पोलीस स्थानकामध्ये जाण, मग त्याच्यानंतर बहुतेक तिने काय ते फाईल केलं आहे. आणि पण हाही प्रश्न आला बऱ्याच लोकांचा की तिने आरडाओरड का नाही केली किंवा वाचवण्यासाठी म्हणजे मदतीसाठी हाक का नाही मारली. आणि त्या समोरच्या पार्टीचं बहुतेक असं म्हणणं होतं की असं म्हणजे हे कॉर्डियल होतं, म्हणजे ह्याच्यामध्ये दोघांचे कन्सेंटने ह्या गोष्टी झालेल्या आहेत असंही समोर येतं. आणि काही काही न्यूज मी बघितलेत ज्यामध्ये म्हणतात आहेत की 1 महिन्याआधीचे चॅट्स त्यांचे अवेलेबल आहेत, की हे एकमेकांना आधीच ओळखत होते. बरंच मग आता ह्या थेरीज आहेत. आपण तर तिकडे ग्राउंडवर आपण नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही. हे सगळं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अजून.
त्याच्यामुळे काही गोष्टी जसे समोर आल्यात की ते बहुतेक 1 महिन्यापासून एकमेकाला ओळखत होते. ते दोघंही बहुतेक हडपसर परिसरातच दोघंही राहत आहेत असं एक माहितीही मिळाली आणि त्याच्यामध्ये असं आहे की त्या दोघांचं म्हणजे त्या दिवशी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण काहीतरी झालं की त्याने तिला कॅश दिला किंवा असं काहीतरी होतं आणि ह्या दोघांचे बहुतेक चॅट्स होते किंवा असं काही ते एकमेकांना ओळखत होते अशी थेरी समोर होते. बहुतेक त्यांच्या वकिलांनी मीडियासमोर ह्या गोष्टी सांगितल्या. पण आता जोपर्यंत पोलीस आपल्यासमोर पूर्ण पुरावे ठेवत नाही किंवा कोर्टात अजून ट्रायल चालू आहे तोपर्यंत आपण त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही. येतात आहेत, बलात्कारच्या केसेस येतात. सो याचं मूळ कारण काय वाटतं सर तुम्हाला? नाही काय आहे, आत्ता ह्या पिरियडमध्ये ह्या गोष्टींचं खूप म्हणजे ह्या गोष्टींच्या ह्या केसेस खूप जास्त वाढत चालल्यात. ह्याचं कारण म्हणजे मनाची विकृती. मनाची ह्याच्यामध्ये काय होतं की मनाची विकृती होती आणि ह्याचं कारण काय तर बघाल की तुम्ही आत्ता जी RJ मेडिकल कॉलेजची झाली, कलकत्त्याची जी एक केस झाली, त्याच्या अगोदर निर्भया केस झाली. असे हे काय पहिले पहिले 2-3 उदाहरणं नाही, अशा बऱ्याच केसेस झालेल्या आहेत आणि जर तुम्ही आकडा बघाल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला शॉक वाटेल की जवळपास 80% जे शारीरिक शोषण होतं हे फॅमिलीमध्ये होतं. हे बऱ्यापैकी 80% म्हणजे जो डेटा आहे त्याच्यामध्ये 80% शारीरिक शोषण होणारे मेल किंवा फिमेल दोघांचंही होतं, फक्त फिमेलचं नाही. तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी फॅमिली मेंबर्सकडून हे केलं जातं, नातेवाईकांकडून हे केलं जातं आणि 15 ते 20% जे आहे बाहेरून होतं. म्हणजे लहानपणी कमी एजमध्ये लहान मुलांचंही शोषण केलं जातं. आणि काय होतं की समाजामुळे की आपण समाजासमोर ह्या गोष्टी बोलू नाही शकत, आपलं एक इज्जत जाऊ शकते, इमेज जाऊ शकते, आपल्या मुलांना पुढे रिस्पेक्ट मिळणार नाही. ह्याच्यामुळे त्या भीतीमुळे पेरेंट्स या गोष्टींवर उघड बोलत नाही किंवा याच्यावर काही फाईल करत नाही. त्याच्यामुळं काय होतं आपण हा विचार करतो की ही गोष्ट झाली आपण ती दाबण्याचा प्रयत्न करतो. पण ह्याच्यामुळे आपण पुढच्या ज्या व्यक्तीला आहे त्याला आपण अजून सपोर्ट करतोय की तू पुढे ह्या गोष्टी करू शकतो आणि आपण काय करतो की त्याला असं नॉन व्हर्बल एक कम्युनिकेट करतो की ह्या गोष्टी करणं म्हणजे ओके आहे आणि तो परत त्याचा एवढा कॉन्फिडन्स वाढतो की ते परत अशा गोष्टी करतो आणि तुम्ही बघाल की अशा लोकांचे पॅटर्न्स थांबत नाही मग त्यांचा कॉन्फिडन्स वाढत वाढत मग त्या मोठ्या मोठ्या केसेसपर्यंतही पोहोचतात. सर ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणजे तुमच्याकडे पण खूप सारे असे पेशंट्स येत असतील ज्यांच्याबरोबर हे झालं आहे पर्सनली आणि काही अशी एक पर्सनल केस तुम्ही सांगू शकाल जी तुम्ही स्वतः हँडल केलेली असेल? आता ह्या 4-5 वर्षात अशा बऱ्याच केसेस वाढलेल्या आहेत की जिकडे सेक्शुअल अब्यूज झालं आहे किंवा असॉल्ट झालं आहे आणि बऱ्याच लोकांना त्या गोष्टीचा खूप जास्त ट्रॉमा बसला आहे. मोस्टली हे फिमेलसोबत जास्त जेंडरमध्ये फिमेलसोबत जास्त दिसतं आणि त्या गोष्टीचा मनावर खूप जास्त परिणाम होतो. तर एक केस अशीच रिसेंटली आम्ही बघितली होती की त्याच्यामध्ये एक फिमेल होती. तर शी वॉज 16 इयर ओल्ड म्हणजे 16 वर्षाची एक मुलगी आणि ती एक दिवस असं गार्डनमध्ये खेळत होती आणि खेळता खेळता मग जे रेग्युलर त्यांच्या जवळचे जे लोक आहेत त्यांच्यासोबत बोलणं चालणं असतं. मग तिकडे एक तिच्या ओळखीचे काका होते तर त्यांच्यासोबत रोज लिफ्टमध्ये येणं जाणं तर त्यांचा एक चांगला एक बॉन्ड तयार झाला होता. घरी येणं जाणं असं होतं. पण एक दिवस ती लिफ्टमधून येत होते तर तिला एक त्या काकांनी ॲप्रोप्रिएटली टच नाही केलं. म्हणजे तिला टच करण्याचा प्रयत्न केला. ॲप्रोप्रिएट टच करणं म्हणजे इनॲप्रोप्रिएटली त्यांनी तिला टच केलं. बॅड टच म्हणू शकतो आपण, इनॲप्रोप्रिएट टच म्हणू शकतो की त्यांनी प्रयत्न केला की तिच्या जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत त्याच्यावर त्यांनी हात लावण्याचा प्रयत्न केला आणि ती 16 वर्षाची असल्यामुळे तिला या गोष्टींचं थोडंसं अवेअरनेस होतं. तर तिने पटकन त्या गोष्टींना अडवलं आणि ती तिकडून बाहेर निघाली आणि तिने तिच्या घरच्यांना सांगितलं. पण तिच्या मनावर ह्या गोष्टीचा एवढा परिणाम झाला आणि तो एवढा मोठा ट्रॉमा बसला की त्या गोष्टीमधून ती निघूच नाही शकली. तिला असं होतं की दर रात्री झोपताना ते इन्सिडेंट आठवतं आणि ती अशी भीतीने उठते, तिला पॅनिक अटॅक्स येतात, अँक्झायटी इश्यूज चालू झाले आहेत तिला आणि त्याच्यामुळे ती कॉलेजमध्ये पण जाऊ शकत नाही. मेलबद्दल तिला एक मनात खूप जास्त भीती बसली. कोणताही मेल आजूबाजूला बघितला तर तिला असं वाटतं की कोणतरी माझा गैरफायदाच घेईल असं होतं. त्याच्यामुळे तिचा कॉन्फिडन्स खूप कमी झाला आहे. पण आता हळूहळू काउन्सिलिंग थ्रू तिच्यामध्ये बराच फरक व्हायला लागला, त्याच्यामधून बाहेर येते आहे. पण शेवटी तिचा एक आयुष्यामध्ये एक बॅड पॅच आलाच आणि तिला त्या गोष्टी सफर कराव्याच लागल्या ज्या की गरजेच्या नव्हत्या आणि त्याही ह्या कमी वयात. सो सर जसं की तुम्ही सांगितलं की मेलवर पण असे काही इन्सिडेंट होतात. सो मेल रिलेटेड काय सांगाल की मेलचे जे तुम्ही पेशंट्स हँडल केलेत त्या रिलेटेड काय की कसे अत्याचार होतात मेल्सवर पण? नंतर आता एक तुम्ही जर बघाल की फेक रेप केसेसचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे की एखाद्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे किंवा मग तिला ज्या गोष्टींची अपेक्षा आहे ती जर पूर्ण नाही झाली म्हणजे की इन टर्म्स ऑफ फायनान्स किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत तर
त्याला ब्लॅकमेल केलं जातं. असे हे मी 2-3 केसेस बघितलेत की त्याला ब्लॅकमेल केलं आहे की तू जर म्हणजे तू माझं ऐकलं नाही किंवा तू मला फायनान्शियल सपोर्ट नाही केला किंवा तू मी जे सांगते ते नाही केलं तर मी तुझ्यावर मग रेप केस टाकल किंवा तू माझा फिजिकल अब्यूज केला आहे असं मी तुझ्यावर केसेस टाकल. आणि त्या भीतीमुळं मुलं मग फायनान्शियली त्यांना सपोर्ट करतात किंवा मग त्यांचे जे डिमांड्स आहेत ते पूर्ण करतात आणि ह्याच्यामुळे बऱ्याच मुलांना त्रास होतो. आणि ही अशी गोष्ट असते की ते घरच्यांनाही त्यांना सांगता येत नाही आणि समाजात कोणाकडूनही हेल्प घेता येत नाही. कारण की त्याच्यामुळं आपली मानसिकता अशी की एखादा आपण जास्त रेप करणाऱ्याकडे लक्ष देत नाही पण रेप विक्टिमकडे जास्त लक्ष येतो. तुम्ही जर बघाल की कोणी रेपिस्टकडे फोकस नाही करत, हा विक्टिमकडे जास्त करतं. त्याच्यामुळे तुम्ही जर बघाल की ज्यांचे रेप झालेत त्यांच्यामध्ये सुसायडल रेशो जास्त आहेत. इन्स्टेड ऑफ जो रेप करणार आहे त्यापेक्षा त्याच्या मानसिकतेपेक्षा ही लोकं जास्त कसतात कारण की ह्यांना जास्त स्पॉटलाईटमध्ये ठेवलं जातं आणि त्याच्यामध्ये सुसाईड करतात किंवा मग समाजात बाहेर येत नाही किंवा त्यांना एक ट्रॉमा बसतो. काय झालं, ही जी जनरेशन झेड जी आली आहे, आपण ज्याला जेनजीज म्हणतो, त्याच्यामध्ये ओपन कल्चर हे खूप मोठं झालं आहे की ओपन कल्चरमध्ये काय होतं की ते ओपनली टॉक अबाउट दर सेक्स लाईफ. मित्रांकडे मैत्रिणींकडे ते आपल्या सेक्स लाईफबद्दल की तुमची व्हर्जिनिटी, तुमचं सेक्स पार्टनर, तुमची कंपॅटेबिलिटी, तुमचा स्पर्म काउंट, तुमचा बॉडी काउंट, तुमचा टॉलरन्स, तुमचं ड्युरेशन, हे सगळ्या गोष्टी खूप ओपनली बोलल्या जातात. आणि ह्याच्यामध्ये त्यांना म्हणजे कोणत्याही प्रकारचं गिल्ट नसतं किंवा शायनेस नसतो, ऑकवर्डनेस नसतो. ठीक आहे, इट इज अ गुड पार्ट. पण ह्याच्यामध्ये काय होतं की त्याच्यामुळे जो व्यक्ती सरळ चालणार आहे किंवा त्याचे मॉरल्स अँड ग्राउंड्स खूप हाय आहेत तर त्याला काय होतं, त्याला असं लेफ्ट आउट फील होतं आणि त्याच्यामुळे त्याला काय होतं की अरे मी ह्यांच्यामध्ये नाहीच आहे. किंवा मग आजकाल खूप एक नवीन फॅड निघालं आहे की तुझं ह्याचं साईज काय, म्हणजे तुझ्या जेनायटल पार्टचं साईज काय, ह्या गोष्टींचं ओपन डिस्कशन होतं. फिमेल्स म्हणतात की मला एवढे जेनायटल म्हणजे साईजचा असेल तो मुलगा प्रेफरेबल आहे. तर त्याच्यामुळे एक पिअर प्रेशर बनतं आहे की मी कॅपेबल आहे की नाही, मी कॉम्पिटंट आहे की नाही, किंवा मी दुसऱ्या व्यक्तीसोबत तेवढं कनेक्ट होऊ शकतो की नाही, किंवा ती मला एक्सेप्ट करेल की नाही, किंवा तो एक्सेप्ट करेल की नाही. त्याच्यामुळे खूप जास्त हे एक पिअर प्रेशर क्रिएट होतं आहे. आणि व्हर्जिनिटी, आता हा विषय खूप म्हणजे पहिले लग्नानंतर ह्या गोष्टींचा विचार केला जायचा, पण आत्ताची मुलं ह्या गोष्टींबद्दल, जर तुम्ही व्हर्जिन आहात तर तुम्ही आयुष्यात काहीच केलं नाही असं एक त्यांच्या डोक्यात क्रेज आहे. पण हे बरोबर नाही, कारण की ह्याच्यामुळे तुम्ही जे तुमचं पुढची म्हणजे एक माइलस्टोन जो असतो लग्नानंतरचा, तो तुम्ही अगोदरच अनुभवतात. त्याच्यामुळे तुमचं रिलेशन पुढे सस्टेन नाही राहत, कारण की तुम्ही ह्या गोष्टी खूप लवकर अनुभव केल्यामुळे तुम्हाला पुढे जो गोडवा आहे तो कसा मिळणार रिलेशनशिप. सो जसं की आत्ताची रिसेंटली केस आहे, सो ह्या रिलेटेडच मला बोलायचं आहे की ह्या अशा टाईपच्या गुन्हेगारांमध्ये काही कसं माइंडसेट असतं की ॲज अ सायकोलॉजिस्ट तुम्ही पण खूप रिसर्च करता ह्या रिलेटेड. सो आणि ह्या असे केसेस तुम्ही हँडल केलेले आहेत ऑलरेडी. बघा, ह्या गोष्टी होण्याच्या मागचं कारण, ह्याला 2-3 कारणं आहेत ज्याला आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. की आम्ही म्हणतो की ह्या लोकांना काही असे आजार आहेत किंवा त्यांच्यामध्ये अशा 2-3 गोष्टी येतात समोर. जसं की पहिला म्हणजे आजार येतो, तर त्याच्यामध्ये काही 2-3 आजार आहेत. जसं आपण ASPD, अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणून आहे, की ज्याच्यामध्ये त्यांची प्रवृत्ती अशी असते की लोकांना इजा पोचवणे, त्यांचा शारीरिक रूपाने फायदा घेणे किंवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे. पण त्यांच्यामध्ये तुम्ही बघाल की त्यांच्यामध्ये एम्पॅथी, जी आपण म्हणतो की त्यांना सहानुभूती लोकांबद्दल किंवा तो दया किंवा इमोशनल अटॅचमेंट, ती खूप कमी असते. त्याच्यामुळे जेव्हा ते करतात त्यांची मानसिकता अशी असते की त्यांना त्या बाबतीत काही वाटत नाही, ज्याला आपण रेकलेस असं म्हणतो, की एकदमच गिल्टच नसतं त्यांच्या मनात. म्हणजे त्यांच्या मनात गिल्टच नसतं, ते एकदम म्हणजे त्यांना काय झालं आहे त्यांना जर तुम्ही विचारलं तर ते फक्त तुम्हाला म्हणतील की हां मी केलं आहे, एवढंही ते एक्सेप्ट करू शकतात. एखादा जर प्रॉपर असं तुम्ही, बरेच व्हिडिओज आहेत आत्ता की एखाद्या व्यक्तीला, आत्ता एक केरलामध्ये एक खूप फेमस केस झाली होती की त्याने त्याच्या आईला मारलं. तर जेव्हा त्याला पोलीस घेऊन चालले होते तर त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही बघायचं, त्याची जर तुम्ही बॉडी लँग्वेज जर रीड केली तर त्याच्या चेहऱ्यावर काही गिल्ट नव्हता. तो एकदम असं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं आणि पोलीस त्याला घेऊन चालले होते. तर ह्यांच्यामध्ये इमोशन जो फॅक्टर आहे, EQ जो असतो, इमोशनल क्वेश्चन, तो खूप कमी असतो आणि त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टींचा फरक पडत नाही. त्यांचं अटॅचमेंट पण बाकी लोकांसोबत एवढं नसतं, ते एकदम रेकलेस. मग तुम्ही बघाल की ते छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आयडेंटिफाय होतं की ते कधी रूल्स पाळत नसतात, खोटं बोलणं, चोऱ्या माऱ्या करणं किंवा उद्धट अंगावर धावून जाणं किंवा मग भांडणं करणं, मित्रांची संगत, ह्या गोष्टी त्यांच्या पहिल्यापासूनच आपल्याला दिसत असतात. ते एक दिवसाचं नाही, यांची मानसिकता ही बनतच असते.
दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये एक मोठा विषय म्हणजे कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन आपण म्हणतो. कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन म्हणजे त्यांच्या ब्रेनमध्ये काही केमिकल चेंजेस होतात. त्याच्यामुळं आजार जसे देर आर डिफरंट डिसऑर्डर्स ज्याला आपण स्किझोफ्रेनिया किंवा असं म्हणतो किंवा अजून बरेच काही आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसतं की असं जेव्हा त्यांचं काही त्यांना हॅल्युसिनेशन्स होतात, त्यांना कोणी कमांड करतं किंवा डेल्युजन्स असतात, त्याच्यामध्येही असे बरेच कृत्य त्यांच्याकडून घडतात. पण हे मानसिक आजार असल्यामुळं त्याला काही प्राविधानही आहे. त्याच्यामुळे ते लोकांना थोडंसं एक गव्हर्नमेंटकडून शिक्षा मिळते, पण एक वेगळ्या पद्धतीचा त्यांचा अप्रोच असतो. ओके. सो सर ह्याच्यामध्ये अजून एक मेन प्रॉब्लेम म्हणजे पॉर्न ॲडिक्शन किंवा आपण म्हणू शकतो की पॉर्न जास्त बघणं हे पण चुकीचं आहे आणि त्यामधूनच हे अशा वृत्ती घडतात जे लोक आज पॉर्न जास्त बघतात आहेत. त्यांच्यामध्ये ही माइंडसेट होतं की सगळ्यांना त्याच नजरेने बघतात किंवा असं आहे का की पॉर्न जास्त जे बघतात ओव्हर ॲडिक्ट झालेत पॉर्नशी ते असे कृत्य करू शकतात पुढे जाऊन. तुम्ही बघाल की आत्ता ह्या ज्या रेप केसेस आहेत किंवा तुम्ही एक पॅटर्न बघाल, रेप्स झालेले ह्यांचे एक पॅटर्न्स आहेत. काही म्हणजे बऱ्याच विचित्र गोष्टी समोर आल्या आहेत. निर्भया केसमध्ये पण आलं होतं की तिला कसं रेप केलं, तिला कसं मारलं. नंतर बऱ्याच अशा काही रेप केसेस आहेत. ह्याच्या मागे 2-3 कारणं आहेत. काही लोक ते आहे जे पॉवरसाठी करतात, स्वतःचं जे काय म्हणतो आपण डॉमिनेशन दाखवण्यासाठी. काही लोक थ्रिलसाठी करतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल की एका सायकोलॉजिस्टने एक कन्व्हिक्टेड रेपिस्ट होता, त्याला विचारलं होतं की तू हे कशासाठी केलं, तर तो म्हटला थ्रिलसाठी. तुम्ही विचार करू शकता की ही गोष्ट थ्रिलसाठी होऊ शकते का? तर ह्याच्यामध्ये कसा माइंडसेट तयार होतो. आणि तुम्ही बघाल की पहिले आपली जी आहे पुरुषप्रधान संस्कृती आहे, ह्याच्यामध्ये काय होतं की मेल डॉमिनेशन पहिल्यापासून आपण समाजात बघितलेलं होतं. त्याच्यामुळं काय होतं की फिमेल्स जे असायच्या थोड्याशा सबमिसिव्ह असायच्या, घरात असायच्या, तर त्याच्यामुळे त्यांच्यावर अत्याचार हे घरातल्या घरात व्हायचे, असं नाही की होत नव्हतं. पण त्याचं प्रमाण तुम्ही बघाल की आता थोडंसं वेगळं व्हायला लागलं आहे की आता फिमेल पण थोड्याशा डॉमिनेटिंग होत चालल्या आहेत, स्ट्रॉंग होत चालल्या आहेत. त्याच्यामुळं काय की एक सबमिसिव्ह पार्ट मेलमध्ये पण त्या गोष्टींबद्दल यायला लागला आहे. तर मग जो मेल खूप या गोष्टींसाठी सफर करतो आहे किंवा मग त्याच्या घरात जी फिमेल आहे तिचं पण डॉमिनेशन आहे, त्याचंही कुठेतरी त्याला ते डॉमिनेटिंग नेचर जर एक्सपोज करता येत नाही, तर मग त्याची मनाची विकृती होत तो बहुतेक मग अशा प्रकारे पण रिॲक्ट करायला लागतो. तर याच्यामुळे माइंडसेट व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे. तर सेक्शुअल फॅन्टसीज तुम्ही जर बघाल तर काही नॉर्मल असतात, पण त्या फॅन्टसीजचं आता एवढं प्रमाण वाढलं आहे की त्या हळूहळू डार्क होत चालल्या आहेत. डार्क म्हणजे काय की अशा अपेक्षा केल्या जातात की ज्याच्यामुळे समोरच्याला हानी होऊ शकते. म्हणजे हे पेन आणि प्लेजर म्हणजे त्यातलं प्लेजर जातो, पण ते फक्त पेनसाठी केलं जातं की समोरच्याला, त्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला जर पेन मिळालं तर त्याच्यातून पण आनंद मिळतो. ते फॅन्टसीज आहे. आता माझ्याकडे एक पेशंट होता, तर त्याची फॅन्टसीज अशा होत्या की त्याला असं व्हायचं की त्याला वाईफला टॉर्चर केल्याशिवाय त्या सेक्स लाईफमध्ये त्याला सॅटिस्फॅक्शन येत नव्हतं. टॉर्चर इन द सेन्स की तो तिला बेल्टने मारणार किंवा मग त्याच्यामध्ये त्याचं असं असणं की म्हणजे मिरची पावडर वापरणं किंवा मग जेनायटल पार्टवर थोडं आपलं जे मेणबत्ती असते त्याने चटके देणं, अशा बऱ्याच काही त्याच्या फॅन्टसीज होत्या आणि त्याच्यामुळं त्याच्या वाईफने खूप जास्त सफर केलं. तर ह्या गोष्टींचं कारण म्हणजे काय की हे सगळं पॉर्नोग्राफीमधूनच झालेलं हे म्हणजे त्याच्यामधूनच ते शिकलेल्या गोष्टी आहेत. फॅन्टसी जर तुम्ही बघाल तर आजकाल त्याला काही अंत नाही आणि हे पॉर्नोग्राफीनंतर तर फॅन्टसीजचं तर म्हणजे काय काय कशामध्ये फॅन्टसी येतील आपण नाही सांगू शकत की म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये की लिटरली आता मी म्हणेल की एक माझ्याकडे केस होती की त्या माणसाची फॅन्टसी अशी होती, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आणि त्याच्या वाईफमध्ये खूप भांडणं झाली. त्याची फॅन्टसी अशी होती की आम्हाला वाईफ एक्सचेंज करायच्यात, स्वाईप करायच्यात आणि तो तिला एवढं प्रेशर करत होता की तू माझ्या मित्रासोबत म्हणजे संबंध ठेव आणि त्याची बायको माझ्यासोबत संबंध ठेवतील आणि त्याच्यामुळे त्याची खूप भांडणं झाली की तू एवढ्या गोष्टी समजू नाही शकत, तू माझ्यासाठी एवढी छोटी गोष्ट नाही करू शकत. ह्याच्यामधून त्याची मानसिकता कळते की ही किती मोठी गोष्ट आहे एका बाईसाठी की परपुरुषासोबत झोपणं. पण अशा गोष्टी समाजात होत चालल्या आहेत आणि ह्या गोष्टींचं हळूहळू ऑब्सेशन खूप वाढायला लागलं आहे. मी ऑब्सेशन हा शब्द वापरतो, ह्याचं कारण काय की अशा काही गोष्टी आहेत जसं नेक्रोफिलिया आहे, ज्याच्यामध्ये लोकांना पेन आणि प्लेजर म्हणजे ते एवढं त्या गोष्टींसाठी ॲडिक्ट असतात सेक्ससाठी की ते माणसाला म्हणजे मल्टिपल गोष्टींमध्ये म्हणजे मल्टिपल पार्टनरसोबत ते सेक्स करतात किंवा त्यांचा छळ करतात, त्यांना त्रास देतात आणि ही प्रॉपर मेंटल डिसऑर्डर आहे.
तर ह्याच्यामध्ये आपण त्यांना वेळेवर ट्रीट करणं पण गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला अशा केसेस दिसतात की त्यांनी 2-3 वेळा कोणाला तरी अब्यूज केलं आहे, तर अशा वेळेसच आपण त्यांना कोणतं तरी सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टकडे घेऊन जाणं आणि त्यांची ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर ह्याच्यामुळे ही लोकं जर समाजात वावरत राहिली तर बऱ्याच लोकांना ह्याचा त्रास होऊ शकतो आणि ह्याचा बराच गैरफायदा होऊ शकतो. आपण जर केसेस बघितल्या तर त्याच्यामध्ये जो मी जसं केरळाच्या केसमध्ये सांगितलं, तर बहुतेक त्या मुलाचं माइंडसेटच तसं होतं. तो बहुतेक मेंटल डिसऑर्डरला सफर करत होता. जर त्याला वेळेतच त्यांच्या पेरेंट्सने आवरलं असतं तर ह्या गोष्टी झाल्या नसत्या. किंवा मग आता तुम्ही जर बघाल की आता बऱ्याच गोष्टी आल्यात समोर, बायसेक्शुअल आलं आहे ह्या ज्या गोष्टी आहेत की किंवा मग ह्याच्यामध्ये असं होतं की अपोजिट जेंडरसोबत जे पहिले असायचं आता सेम जेंडरसोबत पण ते कम्फर्टेबल असतात किंवा त्यांचा प्रेफरन्स मेल फिमेल दोन्ही असतात. एका व्यक्तीला मेलबद्दलही अट्रॅक्शन असतं, फिमेलबद्दलही अट्रॅक्शन असतं. अशा बऱ्याच गोष्टी आता दिसत चालल्यात. एक मी केस स्टडी वाचली होती ज्याच्यामध्ये एक फिमेल होते, तर तिला असंच थोडं सेक्शुअल डिसऑर्डर आणि तिला थोडंसं एक ऑब्सेशन पण होतं रिगार्डिंग सेक्स आणि ह्या गोष्टी. तर तिची एक केस आली होती की ती काय करायची की ती म्हणजे मुलांना अट्रॅक्ट करायची आणि त्यांच्यासोबत मग एकदा त्यांच्यासोबत शारीरिक संबंध केले की त्याच्यानंतर मग त्यांना ब्लॅकमेल करणं, त्यांना फसवणं आणि जर त्यांनी ते ऐकलं नाही तर बऱ्याच वेळा त्यांना त्यांच्या जे फॅमिली मेंबर्सला त्यांचे चॅट पाठवणं हे करणं आणि त्याच्यामधून असं पण आलं की तिने बऱ्याच मुलांना म्हणजे फिजिकल टॉर्चर पण केलं होतं. म्हणजे त्यांच्या जेनायटल पार्टला म्हणजे दुखवणं, त्यांना मारणं ह्या गोष्टी पण समोर आल्या होत्या. तर असं बरोच काही गोष्टी समोर येऊ शकतात आणि ह्या गोष्टींचा अंत नाही आहे. असं नाही की हे फक्त मुलांकडूनच. आपण ऐकतो की जास्त ह्या गोष्टी मुलांमध्येच दिसतात की मुलंच फॅन्टसीसाठी किंवा मग रेप केसेसमध्ये मुलांचीच नावं दिसतात, असं नाही आहे. पण तुम्ही जर बघाल की तेवढंच मुलांचंही शोषण होतं आणि फिमेलचंही बरंच असं केसेस दिसतात की फिमेल्सही बऱ्याच मुलांना अब्यूज करत आहेत किंवा मग मल्टिपल रेप केसेस आहेत ज्या मुलीने मुलावर कंडक्ट केल्या आहे किंवा मुलीने मुलीवर पण ह्या गोष्टींचं दिसतं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जसं म्हणतो जेंडर इक्वॅलिटी, तर आता ह्या गोष्टींमध्ये पण जेंडर इक्वॅलिटी हळूहळू तुम्हाला दिसेल की म्हणजे दोघं मेल आणि फिमेलकडूनही ह्या अब्युजेस होत चालल्यात आता हळूहळू. आणि आता प्रकार जे आहेत, आता मी रिसेंटलीच नवीन टर्म्स खूप जास्त यायला लागले, BDSM ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचा परिणाम हा त्यांच्या मरायटल लाईफवर दिसतो आहे. ह्या पॉर्नोग्राफी ज्या आहेत फिक्शनल आहेत, ह्या फॅन्टसीज आहेत, ह्याला एवढं ओव्हर ग्लॅमराईज केलं जातं आणि ह्याच्यामुळं माणसांची किंवा स्त्रियांची पण एका दुसऱ्या पार्टनरकडून एवढी अपेक्षा वाढते आणि त्याच्यामुळे हे सगळे कृत्य घडतात. आणि हे कृत्य म्हणजे काय की दिस इज नॉट लव्ह, दिस इज नॉट लव्ह. ह्याच्यामधून काय होतं की दिस इज अ अब्यूज. हे अब्यूजकडे जातं. आपण म्हणतो देर इज व्हेरी फाईन लाईन की सेक्स विथ कन्सेंट इज कॉल्ड एज लव्ह, सेक्स विथ कन्सेंट इज कॉल्ड एज लव्ह आणि सेक्स विदाउट कन्सेंट इज कॉल्ड एज रेप. आणि ह्या गोष्टी एवढ्या प्रमाणात वाढत चालल्यात की तुमचे जे फॅन्टसीज आहेत, तुम्हाला काय ते नवीन ज्या सगळ्या हे आहेत त्याच्यामुळे हे दुष्परिणाम ह्याचे खूप दिसणार आहेत. कारण की एखादा व्यक्ती त्या पार्टनरने जर ते ऑब्लिगेशन्स केले नाही तर त्याला त्या पार्टनरकडून सॅटिस्फॅक्शन मिळतच नाही. त्याच्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होणं किंवा एखादा व्यक्ती त्या पद्धतीने रिस्पॉन्ड करत असेल त्याच्याकडे जास्त अट्रॅक्ट होणं किंवा मग एक वेगळ्या गोष्टींकडे अप्रोच करणं, जसं की काही लोक प्रॉस्टिट्यूटकडे जातात, काही लोक रेप केसेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळेच होत आहेत. किंवा मेल्सच्या कंप्लेंट आहे की फिमेल मला सॅटिस्फाय करू शकत नाही किंवा मेल मला सॅटिस्फाय करू शकत नाही, आमचं सेक्स टाईम कमी आहे किंवा आमची फ्रिक्वेन्सी कमी आहे. ह्याचं कारण काय, हे सगळे लाईफस्टाईल इश्यूज आहेत. तुम्हाला एक्सरसाइज करत नाही, तुम्ही जंक फूड खातात, नंतर तुम्ही एवढा स्ट्रेस म्हणजे दिवसभर रुटीन बघाल की तुम्ही काम करतात, एवढं कामामध्ये आहारी असतात किंवा मग तुमची झोप नाही, तर तुमच्या बॉडीमध्ये ॲटोमॅटिक ह्या गोष्टींचा परिणाम व्हायला लागतो आणि तो पहिला तुमच्या पोटेन्सीवर काम करतो. म्हणजे तुमची सेक्सची जी क्षमता आहे किंवा तुमचे जे फिजिकल स्ट्रेंथ आहे ती कमी करत जातं, तुमचं लिबिडो कमी करत जातं. आणि दुसरं म्हणजे काय की एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जी मी सायकोलॉजिस्ट म्हणून एक अंडरस्टँड केली की लग्ना अगोदर जे आपण प्री मॅरेज जी कोर्टशिप पिरियड असते त्याच्यामध्ये एवढं आपण एकमेकांसोबत फिजिकली इन्व्हॉल्व्ह होऊन जातो की आपल्याला ते लग्नानंतर त्याचा गोडवाच राहत नाही. दुसरी गोष्ट मल्टिपल पार्टनर्स, की आपलं ऑलरेडी भरपूर पार्टनर्ससोबत एकदा म्हणजे रिलेशनशिप झालेलं असतं तर आपलं स्टेबिलिटी, माइंड स्टेबिलिटी आणि फिजिकल सॅटिस्फॅक्शन हे आपल्याला मिळणारच नाही आहे.
आणि चीटिंग जर झालं तर चीटिंग किंवा मग मी माझ्या जो पार्टनर आहे त्याच्याकडून सॅटिस्फाय नाही म्हणून मी बाहेर गेलो किंवा गेले, ह्याचं कारण काय की पहिलं तुम्ही कंपॅटेबिलिटी चेक करता का ह्या गोष्टींसाठी? फिजिकल कंपॅटेबिलिटी, तुमचं पॅशन, एकमेकांबद्दल प्रेम. जर तुम्ही फक्त भांडत राहिलात किंवा तुमची लाईफस्टाईल दोघांच्या व्यवस्थित नसतील तर तुम्ही एकमेकाला सॅटिस्फाय नाही करू शकणार. आणि जर असे इश्यूज असतील तर बाहेर जाण्यापेक्षा यू कॅन टेक अ मेडिकल हेल्प. आता भरपूर प्रोव्हिजन्स आलेत की ह्या गोष्टींना आपण ट्रीट करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्या एम्प्लॉईजचं आता हे प्रॅक्टिकली बऱ्याच जागेवर दिसतं की फेवरिझम होतं की इफ यू गिव्ह मी सम फिजिकल बेनिफिट्स आय विल प्रमोट यू. म्हणजे हे बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये आहे, हे फक्त ऑफिसमध्ये नाही, सगळ्याच कल्चरमध्ये आहे की जर तू मला काही देणार असेल तर ते एक्सचेंज ऑफ म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एक्सचेंज तू मला दे. आणि असं स्पष्ट बोलतात लोक. असे बरेच तुम्ही व्हिडिओजही बघाल, मोठ्या मोठ्या लोकांचं नाव आहे या गोष्टीमध्ये की त्यांनी सेक्शुअल फेवर्स घेतलेत लोकांकडून किंवा ऑफर केलेत लोकांना. आणि ह्या ज्या आहेत दिस इज अ व्हेरी रॉंग प्रॅक्टिस. ह्याच्यामधून तुम्ही एकतर तुमची मानसिकता दाखवताय, तुमचा माइंडसेट दाखवताय आणि तुम्ही समाजासाठी एक मेसेज देताय की तुम्ही एक कोणत्या तरी पोस्टला आहात आणि त्याच्यानंतर जर तुम्ही अशा गोष्टी मागतायत तर हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि तुम्ही बाकी लोकांचं म्हणजे जे आपले खालचे आहेत त्यांचा आपण आदर केला पाहिजे आणि सगळ्यांना एक दृष्टीनं बघितलं पाहिजे. आणि कोणताही व्यक्ती कष्टाने पुढे गेलेला कधीही ते योग्यच आहे. ह्या गोष्टीने कोणाचाही फायदा होत नाही. जोपर्यंत तो माणूस सुख देतोय तोपर्यंतच तो व्यक्ती आपल्याला आवडणार आहे. नंतर मग त्याचं काय होणार आहे? एकदा प्रमोशन करणार पण नंतर काय? कारण की तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत का राहताय हा प्रश्न तुम्ही विचारता का स्वतःला? की तुम्ही फक्त फिजिकल फायद्यासाठी राहताय का? मग जर तुम्हाला फक्त फिजिकल फायद्यासाठी राहताय तर त्याला भरपूर वेज आहेत बाहेर. फक्त तुम्हाला त्या गोष्टींसाठी जर राहायचं असेल तर तुम्ही मॅरेज करू नका. स्पष्ट मत आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे? एखादा व्यक्ती मॅरेजसाठी का जातो? फक्त हा फिजिकल ॲस्पेक्ट नाही, ह्याच्यामध्ये तुमचे इमोशन्स असतात, एक केअर असते, एक सपोर्ट सिस्टम असते, एक व्यक्ती जो आपल्याला हवा आहे त्याच्यासाठी आपण ह्या गोष्टी करतो. आणि आपण फक्त एक फिजिकल ॲस्पेक्टमुळे जर एखाद्या माणसाला सोडून दुसऱ्याकडे जात असतो तर ह्याच्यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही आहे. कारण की इमोशन्स हा फॅक्टर तर तुम्ही विसरला ना, की इमोशन्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तुम्ही फिजिकली फिट, जर तुम्ही अनफिट असाल म्हणजे तुम्ही जर कॉम्पिटंट नसाल ह्या गोष्टींसाठी, बट बाकी सगळं तुम्ही प्रोव्हाइड करताय. मी बघतो अशा केसेस की एखादी व्यक्ती सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करते, फायनान्शियली, मॉरली, एकदम आउट ऑफ द बॉक्स जाऊन खूप सपोर्ट करणार, फॅमिलीची केअर घेणार, तुला काय हवं नको स्वयंपाकापासून सगळं बघणार. पण फक्त फिजिकल सॅटिस्फॅक्शन न दिल्यामुळे त्यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. आय अंडरस्टँड की एक ते खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे फिजिकल सॅटिस्फॅक्शन, पण त्याच्यासाठी तुम्ही पहिले काहीतरी उपाय करा. तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जा, त्यांच्यासोबत बोला ह्या गोष्टींबद्दल. पर्सनली पण डिस्कस करणं, ओपननेस असणं खूप गरजेचं आहे. एक्सेप्ट करणं की मला काहीतरी आहे किंवा समोरच्याने सांगणं की बाबा इट्स ओके, मी समजू शकते, आपण त्यासाठी काहीतरी मार्ग काढू. पण आपण काय करतो की हा मला सॅटिस्फाय नाही करू शकत, ती नाही करू शकत, इट्स बेटर आय लुक आउट. आणि ते एक्सेप्टही होत चाललं आहे आजकाल कल्चरमध्ये की द पार्टनर इज ओके विथ दॅट. बट त्याला बरेच आता मॉडर्न मेडिसिन्स आहेत, त्याने भरपूर फरक पडतो की असं नाही आहे की ह्या गोष्टी क्युअर होऊ नाही शकत आता. सो सर, जसं की आपण माइंडसेटबद्दल बोललो, सो ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणजे सोल्युशन काय वाटतं तुम्हाला की हे सगळं जे होतं आहे ह्याला थांबवायचं कसं? किंवा एक आज पॅरेंट्स हा व्हिडिओ बघत असतील किंवा यंग मुलं आज व्हिडिओ हा बघत असतील तुमचा, सो त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल की ह्या गोष्टीपासून दूर कसं राहायचं? मी मुलांसाठी हा एक मेसेज देईल की तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याची एक एज असते. मी हे नाही म्हणत की तुम्ही हे एक्सप्लोअर करू नका, तुम्ही ह्याबद्दल अंडरस्टँड करा, बट ह्याला अर्ली स्टेजमध्ये एक्सप्लोअर करू नका. एक सगळ्या गोष्टींचा एक टाईम फ्रेम असतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर असं काही वाटतं आहे की मला एखाद्याबद्दल अट्रॅक्शन येतं आहे किंवा मला फिजिकल काही फिलिंग्स यायला लागले आहेत किंवा मला मग खूप जास्त माझा लिबिडो आहे, तर तुम्ही तुमच्या पेरेंट्ससोबत किंवा तुमच्या म्हणजे जे पार्टनर आहे तुमचे, म्हणजे फादर असतील किंवा मदर असेल, तुम्ही ज्यांच्यासोबत कम्फर्टेबल आहे त्यांच्यासोबत बोला, नाहीतर तुमचे टीचर्स आहेत त्यांच्यासोबत बोला. कारण की हे होणं नॅचरल आहे, दिस इज नॉट समथिंग अनयुज्युअल. आणि ह्याच्यामध्ये आपल्या समाजात ह्याला शेम केलं जातं की तुला असं होतं आहे का, तू मॅस्टरबेट करतो आहे का, हे करतो आहे का, तर त्याला मारलं जातं किंवा त्याच्याबद्दल ओरडलं जातं. पण त्याला समजवणं गरजेचं आहे की ही नॅचरल फिलिंग आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे मुलांना समजून घेणं हे पॅरेंट्सचं कर्तव्य आहे
की अशा फेजेस येणार आहे, अगोदरच त्यांना सायको एज्युकेट करणं याबद्दल. दुसरं म्हणजे की मुलांनी ओपनली पेरेंट्ससोबत बोलणं किंवा त्यांच्या टीचरसोबत बोलणं किंवा जे कॉन्फिडंट व्यक्ती आहे, त्यांचा मोठा भाऊ आहे किंवा बहीण आहे किंवा त्यांचे जे रिलेटिव्ह आहे त्यांच्यासोबत बोलणं की आम्हाला असं असं होतं आहे. तर ह्याने तुम्हाला नक्की मार्ग मिळेल आणि ह्या गोष्टींना एक व्यवस्थित एक वे आउट मिळेल. पेरेंट्सला हे म्हणेल की पेरेंट्सने ह्या गोष्टी एक्सेप्ट केल्या पाहिजे की ह्या ज्या गोष्टी आहेत ते नॅचरल आहे, ते ब्रेनमध्ये किंवा बॉडीमध्ये केमिकल चेंजेस झाल्यामुळे होतात. त्याच्यामुळे मुलांना समजवणं, ओरडण्यापेक्षा या गोष्टींबद्दल समजवलं पाहिजे. नाहीतर तुम्ही जर ओरडलं तर त्या गोष्टी लपवतील आणि मग वाईट मार्गाला जाऊ शकतात किंवा कोणत्याही पद्धती वापरू शकतात. आणि विशेषतः फिमेल्सने म्हणजे ज्या यंग मुली आहेत त्यांनी आपल्या पेरेंट्ससोबत किंवा आईसोबत, बहिणीसोबत ह्या गोष्टी बोलल्या पाहिजे. कारण की कसं आहे की सिक्युरिटी हा एक खूप मोठा फॅक्टर आहे आणि ओपननेस, की तुम्ही जर आईवडिलांसोबत ह्या गोष्टी शेअर कराल तर तुम्हाला एक सेफ्टी राहील. उद्या जर तुम्हाला कोणी त्रास दिला, काही दिला तर तुम्हाला हे पेरेंट्ससोबत बोलता आलं पाहिजे. बिकॉज दॅट इज नॉट नॉर्मल. इफ थिंग्स आर नॉट हॅपनिंग, कन्सेंट जर नसेल आणि कोणी जर त्रास देत तर हे तुम्हाला बोलता आलं पाहिजे. दुसरं म्हणजे जर हे काही तुम्हाला जर ह्या गोष्टींबद्दल काही नॉलेज नसेल तर तुम्ही तुमच्या वडिलांसोबत, आईसोबत किंवा बहिणींसोबत ओपनली बोलू शकता. नाहीतर मग ह्याचे गैरपरिणाम आपल्या समाजात दिसतच आहेत. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल सर परत एकदा थँक्यू सो मच, तुम्ही इथपर्यंत आलात आणि खूप अर्जंट बेसिसवर खरं तर आपण व्हिडिओ करतो आहे. आणि परत एकदा थँक्यू सो मच. ॲज अ सायकोलॉजिस्ट तुम्ही खूप सारे पॉईंट्स असे सांगितले की काय पॉईंट ऑफ व्ह्यू असतं किंवा जे गुन्हेगार हे आपण बघतो आहे समाजामध्ये, ह्यांचं माइंडसेट कसं असतं हे खूप भारी पद्धतीने तुम्ही समजून सांगितलं. सो परत एकदा थँक्यू सो मच. आणि जे पॅरेंट्स बघतात ते व्हिडिओज आणि जे मुलं बघतात त्यांच्यासाठी खूपच बेनिफिशियल राहील आणि मला पण खूप काही शिकायला भेटलं तुमच्याकडून. सो परत एकदा थँक्यू सो मच सर. Thank you for inviting me, Abhishek.